नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे अधिक महिन्यातील सोमवती अमावस्या. आता ही जी अमावस्या आहे तर ही अमावस्या असेल किंवा इतर कोणतीही अमावस्या असेल तर त्या अमावस्याला आपण बऱ्याच आपल्या पूर्वजांच्या म्हणा किंवा आपल्या घरातील देवांच्या सेवा करत असतो. पण आपल्या घरामध्ये जर काही ना काही समस्या उद्भवत असतील तर मग आपण देवांच्या सेवा करून आपल्या घरातील त्या समस्या दूर होत नाहीत. त्यासाठी आपल्याला आपल्या घरातील पितृदोष दूर होण्यासाठी किंवा घरातील नकारात्मकता दूर होण्यासाठी आपल्याला आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद असणे गरजेचं आहे. त्यामुळे जर घरातील आपल्या जो कोणता पूर्वज असेल तो जर पूर्वज तृप्त असेल तरच आपल्याला त्यांचा आशीर्वाद हा चांगला मिळत असतो. म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे, अमावस्येच्या दिवशी जो काळा कुत्रा असतो तर काळा कुत्रा तर त्या कुत्र्याला मग आपल्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे. ज्यामुळे काय होईल की आपल्या घरातील 7 पिढ्यांचा जो दारिद्र्य आहे तर ते दारिद्र्य नष्ट होते. घरातील जे संकटे आहे तर ते घरातील संकटे पण दूर होत असतात. एवढं महत्त्व मग अमावस्येला दिलं जातं. त्यामुळे मग अशी कोणती वस्तू आहे आणि कधी वस्तू ही खाऊ घालायची आहे तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला माहिती पूर्णपणे समजेल. आता बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये जर काही दोष असतील म्हणजे मुला-मुलींचे विवाह जुळून येत नसतील किंवा जुळून आलेले विवाह मोडत असतील किंवा विवाहामध्ये सतत काय ना काय समस्या उद्भवत असतील तर आपल्या घरामध्ये पितृदोष असल्यानंतर पण ह्या गोष्टी घरामध्ये घडत असतात. आता बऱ्याच वेळा काय होतं की घरामध्ये एखादी व्यक्ती अशी असते की ती खूप कष्ट करते, खूप मेहनत घेते, पण त्या मेहनतीचं फळ पाहिजे तसं मिळत नसतं. त्यावेळेस पण घरामध्ये या सगळ्या समस्या पितृदोषामुळे उद्भवत असतात. आपल्याकडून आपल्या पूर्वजांची जर सेवा घडली तरच मग त्याचं फळ आपल्याला मिळत असतं. त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे, आता अमावस्या म्हटलं की आपण गायीची ज्याप्रमाणे सेवा करत असतो, पूजा करत असतो किंवा इतर देवी देवतांची सेवा करत असतो, त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, कुत्र्याला एक वस्तू खाऊ घालायचं आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, तर सकाळी किंवा संध्याकाळी आपल्याला हा उपाय किंवा ही सेवा करायचा आहे. तर त्यामध्ये काय करायचं आहे की थोडासा जो भात आहे तर तो भात शिजवायचा आहे. त्यामध्ये आपल्याला तेल न टाकता हा भात शिजवायचा आहे. एखाद्या कागदावर किंवा मग एखादी पत्रवाळी घ्यायचा आहे आणि त्यावरती हा जो भात आहे तर तो भात घ्यायचा आहे. पण या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे की जेवढा आपण भात शिजवला आहे तेवढा सगळा भात घ्यायचा आहे. त्यातला भात घरामध्ये कोणीही खायचा नाही. त्या भातावरती आपल्याला थोडंसं दही टाकायचं आहे आणि थोडेसे काळे तीळ आपल्याला टाकायचं आहे. आणि हा जो भात आहे तर हा भात आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे. आता जर तुम्हाला अमावस्येच्या दिवशी काळा कुत्रा दिसला तर मग अत्यंत शुभ मानले जाते. जर काळा कुत्रा नसेल तर मग हरकत नाही, तुम्ही इतर कोणत्याही कुत्र्याला मग खाऊ घालू शकता. कारण की असे म्हटले जाते ज्यावेळेस आपण काळ्या कुत्र्याला दहीभात खाऊ घालू त्यावेळेस मग पितर जे आहे तर ते आपल्यावरती तृप्त होतात आणि आपल्याला मग आपले जे पितर आहे तर ते आशीर्वाद देत असतात. कितीही प्रकार पितृदोष असेल तर तो पितृदोष जो आहे तर तो दूर होत असतो असे म्हटले जाते. त्यामुळे मग कुत्र्याला काय करायचं आहे, दहीभात खाऊ घालायचा आहे. आता अमावस्येच्या दिवशी काळ्या कुत्र्याला जर दहीभात खाऊ घालणे अतिशय शुभ मानले जाते. पितृपक्षामध्ये म्हणा किंवा आपण अमावस्येच्या दिवशी म्हणा, काळा कुत्रा जो आहे तर तो यमाचा दूत मानला जात असतो. म्हणून मग ज्याप्रमाणे आपण कावळ्याला दहीभात खाऊ घालत असतो त्याचप्रमाणे काळ्या कुत्र्याला पण दहीभात खाऊ घालणे खूप महत्त्वाचे मानले जाते. आता जर तुम्हाला दहीभात खाऊ घालणे शक्य नाही झाले तर त्यावेळेस इतर कुठल्या वस्तू म्हणा किंवा इतर काही खाऊ घालू शकतो का असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. तर त्यावेळेस मग काय करायचं आहे आपल्याला, जर तुम्हाला दहीभात नाही शक्य झालं तर मग तुम्ही चपाती किंवा मग भाकरी घ्यायची आहे. त्यामध्ये काय करायचं आहे, काळे तीळ टाकून मग कुत्र्याला ती जी चपाती आहे किंवा भाकरी आहे तर ती खाऊ घालायची आहे. आता यापैकी जर तुम्हाला म्हणजेच की काय होतं की बऱ्याच जणांना भाकरी म्हणा किंवा चपाती खाऊ घालायची असेल तर या दोन्हींपैकी जे तुम्हाला शक्य होईल ते तुम्ही खाऊ घालू शकता. जर तुम्ही दहीभात खाऊ घालणं शक्य नाही झाले तर. पण भाकरी बनवत असताना शेवटची जी भाकरी असते तर ती जी भाकरी आहे तर ती खायला द्यायची आहे. पहिली बनवलेली जी भाकरी असेल किंवा मग चपाती असेल तर ती पहिली भाकरी किंवा चपाती आपण गाईला देत असतो. म्हणून शेवटची भाकरी ही कुत्र्याला दिली जाते. त्याचप्रमाणे भात शिजवत असताना या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे की जेवढा आपण जास्त भात जर शिजवला असेल किंवा भात आपल्याला जास्त शिजवायचं नाही, जेवढा भात शिजवला आहे तेवढा सगळा भात मग आपल्याला कुत्र्याला
खाऊ घालायचा आहे. घरातील इतर व्यक्तींनी हा जो भात आहे तर तो खाऊ नये. तसेच मग कुत्र्याला हाणामारी पण करू नये असे म्हटले जाते. अमावस्या असेल किंवा पितृपक्षाचा कालावधी असेल तर या कालावधीमध्ये, कारण की अमावस्येच्या दिवशी म्हणा किंवा पितृपक्षाच्या कालावधीमध्ये म्हणा, आपल्या घरामध्ये म्हणा किंवा घराच्या आसपास आपले जे पूर्वज आहेत तर ते पूर्वज पृथ्वीवरती येत असतात. त्यामुळे मग आपल्याकडून आपल्या पूर्वजांच्या जेवढ्या सेवा आपल्या हातून घडत असतील तेवढा आपल्या घरातील पितृदोष हा नष्ट होतो. आपण जर कुत्र्याला यापैकी जी एखादी वस्तू खाऊ घातली तर आपल्या घरातील 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होते. आपल्या घरावरती जे संकट येत असतील तर ते संकट पण दूर होत असते असे म्हटले जाते. त्यामुळे तुमच्या घरामध्ये ज्या समस्या असतील त्या समस्या दूर होण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने कुत्र्याला मग ही जी वस्तू आहे तर ती खाऊ घालायचं आहे. तर आता बऱ्याच वेळा काय होतं की आपण काही सेवा करत असतो, त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे. आता अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या पूर्वजांसाठी जर काळे तीळ अर्पण केले तर आपल्या घरातून जो पितर आहे तर तो, आता प्रत्येक कामामध्ये यश मिळत नसतं प्रत्येकाला, हे तर सगळ्यांना माहितीच आहे. प्रत्येक कामामध्ये काय ना काय अडथळे हे निर्माण होत असतात. आता आपले पितर जे आहेत तर ते पितृ लोकांमधून पृथ्वीवरती येत असतात अमावस्येच्या दिवशी असे म्हटले जाते. मग त्यासाठी आपल्याला आपल्या पितरांची सेवा हे करायची असते. आता पितृदोष निर्माण होतो घरामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून, किंवा घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असते किंवा घरात सतत वादविवाद होत असतात, घरामध्ये पैसा टिकून राहत नाही, त्यावेळेस मग आपल्याला काय करायचं आहे, काळ्या तिळाचा जो आहार आहे तर तो पूर्वजांचा अतिशय प्रिय आहार मानला जातो. त्यामुळे मग आपल्या घरातील काय करायचं आहे, सकाळी उठल्यानंतर, म्हणजेच की अमावस्येच्या दिवशीच हा पण आपल्याला उपाय करायचा आहे. सकाळी उठल्यानंतर एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि मग दक्षिण दिशेला घराच्या बाहेर जायचं आहे. आणि दक्षिण दिशा जी आहे तर ही पूर्वजांची दिशा मानली जाते. त्यामुळे मग आपल्याला काय करायचं आहे, सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे. आता जे आपण तांब्या भरून जल घेतलं आहे त्यामध्ये काळे तीळ टाकून मग सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे. आणि अशा प्रकारे जर आपण जल अर्पण केले तर पितर जे आहे तर ते पितर तृप्त होतात आणि आपल्याला त्या आपल्या पितरांचा आशीर्वाद हा चांगला मिळत असतो. म्हणून मग तुम्ही पण अशा पद्धतीचा हा जो उपाय आहे तर अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळावा म्हणून अमावस्येच्या दिवशी पूर्वजांची जी दिशा आहे म्हणजेच की दक्षिण दिशा, आता कोणतीही अमावस्या असेल, आता या अमावस्याला जर तुम्हाला शक्य नाही झाले तर हरकत नाही, पुढील महिन्यामध्ये जी अमावस्या येईल त्या अमावस्याला पण तुम्ही असा हा एक जो दिवा आहे तर तो दिवा लावायचा आहे. आता तर तो दिवा म्हणजे कसा लावायचा आहे, एखादा तुम्ही कणिक मळून घ्यायचा आहे किंवा मग तुम्ही एखादी पंती घेतलात तरीही चालेल, पण कणकेचा जो दिवा जर बनवला तर लवकर प्रभाव पडतो. त्यामुळे आपल्या घरामध्ये तुम्ही सकाळी हा दिवा लावू शकता किंवा मग संध्याकाळी हा दिवा लावायचा आहे. आता घराच्या उंबरट्यावरती पण तुम्ही हा दिवा लावू शकता, पण हरकत नाही. बऱ्याच वेळा काय होतं की घराबाहेर हवा जास्त असते, त्यामुळे हवेमुळे जो दिवा आहे तर तो विझू शकतो. त्यामुळे तुम्ही घरामध्ये कुठेही, म्हणजेच की देवघरापुढे पण हा दिवा लावू शकता किंवा तुमच्याकडे पूर्वजांचा फोटो असेल तर पूर्वजांच्या फोटो पुढं पण हा दिवा लावू शकता. दिवा लावत असताना किंवा दिवा लावल्यानंतर दिव्याचं तोंड जे आहे तर ते दक्षिण दिशेकडे करायचं आहे आणि दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत. आणि हा जो दिवा आहे तुम्ही मोहरीच्या तेलाचा लावायचा आहे. जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर इतर कुठल्याही तेलाचा लावायचा आहे, पण त्या दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ आवर्जून टाकायचं आहे. काळे तीळ जे आहेत ते पूर्वजांना अत्यंत प्रिय आहेत, म्हणून मग काळे तीळ टाकून हा दिवा दक्षिण दिशेकडे तोंड करून हा दिवा लावायचा आहे. तर अशा पद्धतीचे जे उपाय आहेत तर हे उपाय जर तुम्ही केलात तर तुमच्या घरामध्ये जे पितृदोष असेल तर तो पितृदोष नष्ट होतो, घरातील दारिद्र्य पण नष्ट होते आणि घराची मग प्रगती होत असते. तर मग तुम्हाला माहिती समजलीच असेल की कशा पद्धतीने उपाय करायचा आहे, कशा पद्धतीने सेवा करायची आहे. आणि अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या पूर्वजांचं स्मरण केलं तर तेवढाच आपल्याला प्रभाव पडत असतो. स्मरण म्हणजे नक्की काय करायचं आहे, तर आपल्याला आपल्या पूर्वजांचं ओम पितृदेवताय नमः असं मग स्मरण करायचं आहे. तुम्ही दिवसभरातून हे स्मरण कधीही करू शकता. तुम्हाला माहिती समजलीच असेल तर व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.